आणि त्यावेळी खरंच जाणवलं मला की हे खूप अवघड आहे. हे जितकं सहज वाटतं की हातात तलवार आली आपण खेळतोय वगैरे असं नाहीये ते. तो बिचारा एक बाहेर येऊ शकला नाही आणि तो माझा आईला बाटली त्यांना सापडला. मग जे काही मला कुठलाय आईने. हाय, मी हरीश. आज राजश्री मराठीच्या मेमरी बॉक्स मध्ये मी माझ्या सगळ्या मेमरीज शेअर करणार. रायगडावरची आठवण आहे. खरं तर दिग्पाल, मी, आम्ही सगळे कायमच रायगडावर जातो. कुठलंही नवीन स्क्रिप्ट दिग्पालनी लिहिलं की ते होळी मैदानात जो महाराजांचा पुतळा आहे तिथे महाराजांच्या पायाशी ते ठेवलं जातं आणि मगच सुरुवात होते रिडिंग आणि इतर गोष्टींची. सो मला आजही आठवतंय की आम्ही टकमक टोकावर गेलो होतो आणि खरं तर ते टकमक टोक हा कडेलोट क्षेत्र म्हणून ओळखलं जातं रायगडावरचं. पण आम्हाला कधीच तिथे निगेटिव्ह वाईब्स किंवा एकतर तो रायगडच इतका सुंदर आहे की निगेटिव्ह वाईब्सचा काही संबंधच येत नाही. एवढा सुंदर गड, त्यात महाराजांचं स्वतः वास्तव्य तिथे आहे. सो टकमक टोकावर बसलेलो असताना अख्ख्या दुनियेला भीती वाटते. इव्हन मला पण उंचीचा फोबिया आहे, पण ती एक जागा अशी की जिथे आम्हाला कधीच भीती वाटली ना. दिग्पालला वाटली ना मला वाटली. आणि दुसरी गोष्ट, रायगडावर आम्ही जेव्हा जेव्हा जातो त्यावेळी त्या बाजारपेठा, महाराजांचा वाडा असेल किंवा राणी वसा असेल किंवा जगदीश्वराचं मंदिर असेल, तर उत्तम गोष्ट म्हणजे माझ्या आयुष्यातला हा अविस्मरणीय प्रसंग की लॉकडाऊनच्या आधी जी काही दिवाळी साजरी केली आपण, तर ती दिवाळी मी, दिग्पाल, अजय पुरकर आम्ही सगळ्यांनी रायगडावर सेलिब्रेट केली. मी जेव्हा पहिल्यांदा शिवचरित्र वाचलं तर तेव्हा मला ऑब्व्हियसली रायगडाचं वर्णन हे फारच प्राईम आहे महाराजांच्या इतिहासात टोटल. सो मला वाटलं होतं की आपण एकदा रायगडावर जायला पाहिजे. आणि ज्या क्षणी मी रायगड, त्या आधी पण गेलो होतो, पण काय म्हणतात ना की आपण शिवचरित्र वाचल्यानंतर भरलेलो असतो आणि त्या अवस्थेमध्ये आपण जेव्हा रायगडावर जातो तर तो एक एक्सपिरियन्स वेगळा असतो. तेव्हा मला आठवतंय जुलै महिना होता आणि पाऊस होता आणि पावसाळ्यात रायगड हा अतिशय सुंदर दिसतो, म्हणजे स्वर्ग. सो ढग असतात, धबधबे असतात आणि अशामधून मी चाललो होतो. जेव्हा मी होळीच्या मैदानावर होतो त्यावेळी मला सगळ्यात मोठी गोष्ट जी जाणवली ती म्हणजे की आज आपण मुंबईमध्ये राहतो. सो मुंबईत आल्यानंतर आपण अमिताभ बच्चनचा बंगला बघतो, आपण शाहरुख खानचा बंगला बघतो, आपण अंबानीचा बंगला बघतो आणि तिथे जाऊन म्हणतो की क्या बात आहे यार, काय सुंदर बंगला आहे. आणि मुंबईत बघा, मन्नत हे भूषण असतं मुंबईचं. पण मला असं वाटतं की रायगड हे अवघ्या दुनियेचं भूषण आहे. म्हणजे तुझा माझा बाप हा अशा ठिकाणी राहत होता की त्याचं घर बांधणं आजही कितीही श्रीमंत माणूस असला तरी शक्य नाही. एवढं सुंदर वैभव होतं महाराजांकडे. सो ही पहिली इमोशन होती जेव्हा मी वाचलं शिवचरित्र आणि रायगडावर गेलो तेव्हा. एक या सगळं हे किती फेक आहे आज आपण ज्याला मानतो ज्या गोष्टी किंवा बघून आपण बाहेर होतो वाव असं होतं, तर त्या क्षणी मला कळलं की नाही, तुमचा आमचा बाप खूप श्रीमंत होता, विचारांनी सुद्धा, बुद्धीनी सुद्धा आणि वैभवानी सुद्धा. सो ही इमोशन आहे. बाजीचा किस्सा म्हणजे मला, मी जेव्हा शिवचरित्र वाचलं होतं त्यावेळी मला खूप असं एक हुकूमी आली होती की यार आपल्याकडे ना त्या ज्या शोपीसच्या तलवारी असतात तशी एक तलवार पाहिजे यार घरात. कारण की दसरा आपण करतो, आपण शस्त्रांची पूजा करतो दसऱ्याला, तर आमच्याकडे वाद्य आहेत, सगळं आहे, पण शस्त्र ठरलं होतं की आपण शस्त्र घेऊया, पण ते काही झालं नाही. इव्हेंच्युअली मी फर्जंद करायला लागलो, त्यातही माझ्या हातात तलवार आलीच. बाण होता, त्यामुळे माझं शस्त्रच वेगळं होतं. पण जेव्हा प्रशिक्षण चालू होतं तेव्हा मला कळलं की तलवार पाहिजे किती अवघड असते, म्हणजे तुमच्यामध्ये फ्लेक्सिबिलिटी किती पाहिजे. दिग्पाल आणि निखिल दोघांनी मला खूप सगळे वार जे असतात मराठी पद्धतीचे ते सगळे वार मला शिकवले. नाही, सगळ्यांचं आमचं ट्रेनिंग झालं. त्यावेळी पहिल्यांदा जेव्हा मी तलवार हातात घेतली तेव्हा ते काय म्हणतात, त्या क्षणी एक गोष्ट जाणवते की ही हे फक्त आपण काय म्हणतात इतिहासात वाचले आणि हे युद्ध घडलं आणि मग मराठी जिंकले, तर हे इतकं सोपं नाहीये. आता तलवार घेतल्यावर पहिली गोष्ट तुम्हाला जाणवते की तुमच्या हातात ताकद आहे, तुमच्या हातात पॉवर आहे.
म्हणजे त्या तलवारीचा वापर कशा पद्धतीने केला जातो हे जाऊ देत, पण कुठलंही शस्त्र आधी तुम्हाला ही भावना देतं की तुमच्याकडे आता ताकद आहे. सो तिथपासून सुरुवात झाली आणि प्रशिक्षण करताना नक्कीच रिफ्लेक्सेस किती स्ट्रॉंग असायला हवे. आता फक्त तलवार असल्यावर गोष्टी होतात असं नाहीये. तर तुम्ही तुमच्या सगळ्या बाजूंनी शत्रू तुमच्यावर कशा पद्धतीने वार करतोय आणि मग कशा पद्धतीने आपण स्वतः डिफेन्स मेकॅनिझम काय असलं पाहिजे, या सगळ्या गोष्टी दिग्पाल आणि निखिल कडून मी शिकलो. आणि त्यावेळी खरंच जाणवलं मला की हे खूप अवघड आहे. हे जितकं सहज वाटतं की हातात तलवार आली आपण खेळतोय वगैरे असं नाहीये ते. किंवा जे काही म्हणजे आपण बघतोच की कोल्हापूरला शोज केले जातात तलवारींचे, ते खरे येते की मावळी पद्धतीनं कशा तलवारी दांडपट्टे चालव ह्याचे प्रयोग होतात. आणि हे खूप डिफिकल्ट आहे, हीच भावना आहे. आणि तलवारीची दुसरी आठवण म्हणजे जेव्हा फत्ते शिकस्त रिलीज झाला तेव्हा एक तलवार मी दिग्पालला गिफ्ट केली, जे माझं स्वप्न होतं की ती भवानीची प्रतिकृती होती. ती तलवार मोठी तलवार आहे आणि ती मी दिग्पालला गिफ्ट केली. आणि माझं एक पहिल्या सिनेमापासून माझ्या डोक्यात एक होतं, एक सुंदर गिफ्ट दिग्पालला करायचं. आणि अशा एका सुंदर देखण्या शस्त्राचं काय म्हणतात हकदार हा दिग्पालच आहे. त्यामुळे मी ती तलवार त्याला गिफ्ट केली. नाही, खरं तर असं नाही, एक किस्सा नाही सांगू शकत कारण ती अख्खी प्रोसेसच लक्षात ठेवण्यासारखी. म्हणजे ते जे वार आम्ही शिकलो ते सगळे वार लक्षात ठेवण्यासारखे. किंवा आम्ही ज्या कोरिओग्राफीज करायचो तर म्हणजे एक विनोदी किस्सा म्हणून तुला सांगतो की जेव्हा फत्ते शिकस्त होत होता तर तलवार जनरली आपण अशी पकडतो ना कमरेला, ती मागे असती, कमरेपासून मागे असती तलवार. सो आम्ही सगळे असे चाललो होतो गडबडीत. महाराज म्हणतात की चला, आणि सगळे निघतात आणि माझ्या पुढे अजय पुरकर होता. आणि ना मला सारखं कळत होतं की यार माझ्या मांडीला काहीतरी टोचतंय चालता चालता. जेव्हा मी टेक मध्ये बघायचो तर टेक झाल्यावर मला कळायचं नाही काय टोचतंय, टेक मध्ये मात्र टोचायचं. मग मी कपडे चेक केले, सगळं चेक केलं, मला कळत नव्हतं काय टोचतंय. सो इव्हेंच्युअली मला कळलं की चालताना आपले हात जे असे होतात तर अजयची तलवार मागे यायची, ती माझ्या मांडीला टोचायची आणि ती पुढे जायची. सो आता तो किस्सा घडला होता. हा एक विनोदी किस्सा, पण डेफिनेटली घडलेल्या गोष्टी सगळ्याच आहेत आणि त्या सगळ्यात लक्षात आहेत. मेन म्हणजे मुख्य म्हणजे ट्रेनिंग हे खूप महत्वाचं आहे आणि ते न विसरण्यासारखं. तर गिटार आणि माझं रिलेशन असं जमलं की गिटार घेतलं होतं. जसं खूप लोक हौशे पोटी गिटार घेतात आणि गिटार घेणं आणि गिटार शिकायला सुरुवात करणं याच्यामध्ये खूप वर्षांचा काळ प्रत्येक माणसाचा जातो जनरली. कारण आपण फक्त ते हाऊस असते म्हणून घेतो. आणि तो प्रवास माझा संपला नकळतच्या सेटवर, जिथे आशिष गाडे माझ्या भावाचा रोल करत होता. सो आशू उत्तम गिटार प्ले करतो आणि मी त्याला विचारलं, आशूला म्हटलं की आपण मला शिकवशील का? सो आशू म्हणाले शिकवतो, रोज घेऊन यावं लागेल. मग माझ्याकडे गिटार होतो, सो मी ते घेऊन गेलो आणि तिथून माझा गिटार शिकण्याचा प्रवास सुरू झाला. मग इव्हेंच्युअली बेसिक कॉर्ड्स, मग स्ट्रमिंग पॅटर्न्स वगैरे असं करत 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 आशूने मला बेसिक गिटार शिकवलं. आणि जे इट्स लाईक की जरा बेसिक गाडी चालवायला तुम्ही शिकलात की मग पुढे तुम्ही एक्सप्लोर करायला लागता, हळूहळू तुम्ही कट पण मारता होता. सो तो प्रवास तसाच आहे की हळूहळू मग मी एक्सप्लोर करत गेलो, कॉर्ड्स एक्सप्लोर करत गेलो. अजूनही मी गिटार शिकतोय म्हणजे त्याला एक काय म्हणतात, तो एक प्रोफेशनल टच जो एखाद्या गिटारिस्टकडे असतो तो येणं खूप मेहनतीचं काम आहे. आणि अल्टिमेटली ती पण एक कला आहे, ती सुद्धा एक विद्या आहे. सो ती अशी सहज आत्मसात होत नाही. पण हो, लॉकडाऊन मध्ये मी एक्सप्लोर केलं बरंच. म्हणजे मी वेगवेगळ्या भाषांमधली गाणी ट्राय केली कारण वेळच वेळ होता. सो आपल्या गाण्यांमध्ये आम्ही एक लॉकडाऊन मध्ये कार्यक्रम करायचो. चिन्मय मांडलेकर, दिग्पाल लांजेकर, मी, देवदत्त बाजी. सो 5चा चहा असा एक कार्यक्रम आम्ही करत होतो फेसबुक साठी आणि फेसबुक लाईव्ह आम्ही असायचो. सो त्याच्यामध्ये एक जो लास्ट सेगमेंट होता, सो त्याच्यामध्ये मी आणि देवदत्त आम्ही गाणं प्रेझेंट करायचो. त्यावेळी खूप गाणी एक्सप्लोर केली, वेगवेगळ्या ट्यून्स आणि या सगळ्या गोष्टी आम्ही एक्सप्लोर करण्याचा प्रयत्न केला. सो या गिटार आणि आता खरंच गणित असं झालंय ना की विदाऊट गिटार मी जाऊच शकत नाही. म्हणजे सौभाग्य होती त्या शूटसाठी मी गोवा, दमण आम्ही सगळीकडे फिरत होतो, पण तिथे माझ्या 2 बॅग्स आणि गिटार असं माझ्या बरोबर होतच. लहानपणी म्हणजे दुसरं होत जातात, पण मला प्रॉमिनंटली आठवणाऱ्या म्हणजे मला आठवतंय की मी एकदा म्हणजे मला आमच्या घरात ऍक्वेरियम होतं. सो त्यात आणि शक्यतो माझे वडील मला ऍक्वेरियम कडे जाऊ द्यायचे नाही. कारण काय व्हायचं की मला ते मासे हलताना दिसले की मग मला असं वाटायचं मला पकडायचे.
आणि मग कोणाचं लक्ष नसलं की मी त्यात हात टाकायचो, मासे पकडायचा प्रयत्न करायचो. सो मला शक्यतो असं होतं की जिथे ॲक्वेरियम असेल तिथून जरा 10 लांब ठेवा. सो एक दिवस असं झालं की हे मला मासे देत नाहीये एक वेळेला, आणि तेव्हा ती मोहीम चालू होती सरकारी एक, की गप्पी मासे पाळा, हिवताप टाळा. आणि आमच्या शाळेसमोर एक फाउंटन होतं, आणि त्या फाउंटन मध्ये जे पाणी आहे त्याच्यामध्ये गप्पी मासे सोडले. तर मला कळलं की याच्यात गप्पी मासे आहेत. सो मला ठरलं की तुमच्याकडे तुमचे मासे ना, मग मी माझे मासे घेऊन येतो. सो घरी जी काही नेट असते ती नेट मी घेऊन गेलो, त्यातून मासे पकडायचो, ते वॉटर आपली बॉटल असते त्याच्यामध्ये भरायचो. शाळा होईपर्यंत मी त्याला डोळा लावून बघायचो की सगळे मासे आहेत का, आणि जाताना परत ते मासे त्या फाउंटन मध्ये सोडायचो आणि घरी जायचो. सो हे कुणाला कळलं नव्हतं खूप दिवस. एक दिवस असं झालं की त्यात एक मासा पकडलं, पाणी मी ओतून दिलं, तो बिचारा एक बाहेर येऊ शकला नाही, आणि तो मासा आईला बाटलीत त्यांना सापडला. मग जे काही मला कुठला आहे आईने, त्यानंतर आयुष्यात कधी मी मासे या गोष्टीला हात नाही लावला शाळेत असताना. सो बालपणीचे हो, मी खूप खोडकर होतो. अगं आमरसाच्या ना आमची जॉईंट फॅमिली होती. सो जॉईंट फॅमिलीमध्ये काका, 2 काका, त्यांच्या बायका, माझे कझिन्स वगैरे, आम्ही सगळे एकत्र राहायचो ना. आणि सो अख्ख्या फॅमिलीचा आमरस किती असेल, तो आमरस करून ठेवला होता आणि फ्रीज मध्ये होता. सो तो मोठं पातेलं होतं. सो आईने मला सांगितलं होतं की जेवताना आमरस मिळणार, आणि आई फोनवर होती, आणि तेव्हा ते आशेवाले फोन होते ते आई, त्यामुळे हॉलमध्ये होती आई. सो मी वाट बघितली यार, जेवायलाच मिळेना. तर मी गेलो आणि मी वाटी घेतली. तर वाटी काय ते एवढं जड होतं ग की मला ना ते काढता पण येत नव्हतं. सो वरची काच, मध्ये आमरस, आणि त्याच्यामधून मी वाटी घुसडली. ते तिरकं झालं, त्यातून घेतलं आणि सगळा आमरस अंगावर पडला. तर आईला फक्त आवाज आला हे पडल्याचा. आई आली, आईने मारला मला. अर्थात मग ते मारतच नाही, सगळं ते पाण्याने साफ करत असताना कळलं की ते पातेलं माझ्या पायावर पडलं, माझ्या पायाला पण लागलं. ते आईचं प्रेम पण होतं गेलं. पण हो, मी यावरून मार खाल्लाय. मी चोरून आमरस खायचा प्रयत्न केला होता, आणि त्यानंतर आईने मला खूप आमरस पण दिला, हेही खरं आहे. फुडी नाहीये, पण डेफिनेटली माझ्या काही आवडत्या डिशेस आहेत. जसं की मला झुणका भाकर खूप आवडतो, मला दाल खिचडी खूप आवडते खायला. आउट ऑफ द बॉक्स काही आवडी निवडी नाही की आज आपण हेच खाऊया असं झोन नाहीये फार माझा. पण येस, डेफिनेटली मला गोड खायला आवडतं. मला चहा प्रचंड आवडतो, म्हणजे चहाशिवाय मी जगूच शकत नाही. मी आयुष्यात सगळ्या प्रकारची डाएट करतो, पण मी डायटिशियन किंवा जो काही माझा ट्रेनर आहे त्याला मी सांगतो हात जोडून की मला चहा तोडू नका, कारण जर चहा तुटला तर मला म्हणजे मी अस्वस्थ होतो, मला सुचत नाही, असा माझा प्रॉब्लेम आहे. डेफिनेटली मी नॉनव्हेज व्हेज दोन्ही प्रकारचं खातो, त्यामुळे नॉनव्हेज मध्ये चिकन मोस्ट प्रॉब्ली मला आवडतं खायला. आय लव्ह एग्स, अंडी, ह्या गोष्टीवर मी जगू शकतो, म्हणजे नॉनव्हेज दुसरं काही देऊ नका, मला फक्त अंडी द्या, आय कॅन सर्वाइव्ह. भात मला आवडतो. सो फूडी नाहीये, पण या आय लव्ह टू कुक. सो मी स्वतः करतो, आणि मग त्यात वेगवेगळ्या गोष्टींचे प्रयोग करून ह्या गोष्टी खायला आवडतात, आणि मी बरा करतो. त्यामुळे तुम्ही आलात तरी आले, टीम तरी आली तुमची तरी, डेफिनेटली मी तुम्हाला खाऊ घालेन. सुरुवातीला आम्ही सामना परिवारमध्ये राहायचो गोरेगावला, आणि आम्ही 6 जण राहायचो. सो असं होतं की एक फतवा निघाला रूममेट्स मध्ये की सगळ्यांनी प्लीज स्वयंपाक शिकून घ्या, एक बेसिक तुम्ही खिचडी तरी लावायचं शिकून घ्या, असा एक रागे एक फरमान निघाला. सो म्हटलं ठीक आहे. मग आमचा क्रॅश कोर्स घेणारा एक सचिन गिलारे म्हणून आमचा मित्र होता, आमचा क्रॅश कोर्स घेणार होता की मित्रांनो खिचडी कशी बनवायची हे लक्षात घ्या, असं ठरलं. बरं चला, तर सगळ्यांनी ती प्रोसेस समजून घेतली, आणि मग वार ठरले. सोमवारी हरीश करणार, मंगळवारी सचिन करणार, बुधवारी अमित करणार, असे वार ठरले. सो एक दिवस माझी वेळ होती, मी तेल टाकलं, तेलाची फोडणी. सो त्याच्यामध्ये मी जिरं टाकलं, मी मोहरी टाकली. बरं, तेल किती गरम करायचं याचा अंदाज नसल्यामुळे फोडणी जळाली जी मला कळलीच नाही. त्याच्यात मी कढीपत्ता टाकला, सगळं टाकलं, भाज्या, टोमॅटो सगळं टाकला. त्यात हळद टाकून ते आपलं भात टाकला, त्याला बरं कुकर नव्हतं, भांड नॉर्मल होतं, झाकण लावलं आणि होऊ दिलं. सो मला अंदाज असा आला होता की हे भयंकर होणार आहे. सो त्यामुळे आपण एक काम करूया, आपल्या पैशांनी खालून दही घेऊन. स्ट्रगलिंगचा काळ होता तो, तेव्हा खूप पैसे नसायचे. मी जाऊन 20 रुपयाचा मोठा डबा आणला, तेव्हा एवढा डबा मिळायचा साधारण 20 रुपये. सो मी जाऊन तो डबा आणला,
आणि मी ना खूप फोर्स करत होतो की ए दही घ्या बरं का, दही घ्या बरं का. हा माझा खूप फोर्स, दही घ्या बरं का, चांगला आहे, दही घ्या. दही पापड वगैरे भाजून आम्ही सगळे आलो आणि खायला सुरुवात केली रे. तर मी खाल्ला, म्हटलं बरं झालंय रे तसं, पण ठीक आहे, म्हणजे एवढं काही घडलेलं नाहीये. त्यानंतर मी एकेकाचे एक्सप्रेशन बघत होतो. त्याचा परिणाम असा झाला अगं की त्यानंतर सोमवार नंतर मंगळवार ते शनिवार सगळ्यांच्या खिचड्या चुकल्या आणि माझी त्यातल्या त्यात बरी झाली. त्यामुळे ती माझ्या अंगावर पडलं तर त्यानंतर खा. बरं ती चुकून घडलेली खिचडी होती, त्यामुळे ते परत फोडणी कशी जाळायची हा सगळा मग इन दॅट, म्हणजे त्यामध्ये करता 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 मी खरंच बरी खिचडी बनवायला लागलो. मग खिचडीमधून पुलाव झाला, मग बिर्याणी झाली, असं सगळ्या गोष्टी करत करत शिकलो असं म्हणायला हरकत. मला समुद्र खूप आवडतो, म्हणजे माउंटन्स पेक्षा आय लव्ह बीचेस. सो मी कधी जर मला तू विचारलंस की तुला कुठे जायला आवडेल फिरायला, तर मी असंच कुठलं तरी डेस्टिनेशन तुला सांगेन की जिथे बीच आहे. त्याचं कारण मुख्य मला असं वाटतं की समुद्राची गाज ही कुठेतरी मला स्वतःला न्यूट्रल करते, शांत करते असं मला वाटतं. आणि दुसरी गोष्ट, समुद्र जसं माउंटन्स कडे बघितल्यानंतर एक खूप मोठं स्वरूप निसर्गाचं आपल्याला दिसतं आणि त्याच्यासमोर आपण किती क्षुद्र आहोत आणि आपण आपले प्रॉब्लेम्स किती मोठे समजतोय, हे जसे विचार येतात तसं मला समुद्राजवळ गेल्यानंतर होतं की मला शांत शांत वाटतं. ती जी हवा असते त्यामध्ये माझा सगळा थकवा जातो आणि माझं क्रिएटिव्ह माइंड खूप चांगल्या पद्धतीनं काम करतं असं मी एक ओव्हरऑल घेतलेला एक्सपिरियन्स आहे. सो 2 प्रोजेक्टच्या मध्ये म्हण किंवा चालू प्रोजेक्ट जर खूप मोठा झाला, 2-2.5 वर्ष मी मालिका करतोय, तर ब्रेक घेऊन मध्ये पण मी कुठला तरी बीच नक्कीच गाठतो आणि तिथे जाऊन मला म्हणजे बाकी काही नाही, मी आपला एकटाच जाऊन बसतो शांत. मला काय तिथे पार्टी बिर्टीवाला झोन नसतो माझा, मला फक्त एक एकरूप होणं असतं, तर ते अपेक्षित असतं. आणि हो, मला नैसर्गिक गोष्टी म्हणजे आहेच, म्हणजे व्हॉट आय बिलीव्ह इज की देव कुठल्याही मूर्तीमध्ये नाहीये, तर तो निसर्गामध्ये आहे. म्हणजे तुम्हाला खरंच जर कुठे देव शोधायचा असेल तर तुम्ही प्राण्यांमध्ये बघा, त्याच्यात देव आहे. आपले संत महात्म्यांनी म्हटलेच की देव माणसात आहे, की माणूस निसर्गाने माणसाला घडवलंय. सो देवाचं स्वरूप हे अशा पद्धतीनं कशा कशात तरी आहे. सो माझ्या घरामध्ये पण आता पण मी जिथे राहतोय तिथे 20 एक झाडं मी लावली आहेत घरात, छोट्या छोट्या कुंड्या आहेत, कारण की ते खरं स्वरूप आहे. म्हणजे ते प्लास्टिकच्या झाडांमध्ये ते खरे पण नाहीये, पण एखादं जिवंत झाड जेव्हा तुम्ही त्याला पाणी देता आणि एका सर्टन 1-2 आठवड्यांनी ते तुम्हाला एवढ्या उंचीपासून एवढ्या उंचीचं झालेलं दिसतं, त्यावेळी त्याचा एक आनंद खूप वेगळा असतो. सो डेफिनेटली हाच निसर्ग आहे आणि निसर्गाच्या सानिध्यात आपण राहायला हवं, की त्याच्याशी जितकं जमेल तितकं एकरूप व्हायला हवं आणि कुठेतरी त्याच्याशी संवाद साधायला हवा. कुठेतरी आता असं झालंय की आपण हाच निसर्गाशी असलेला संवाद आपला संपलाय की काय, असा प्रश्न पडतो करोना आणि या सगळ्या गोष्टी ज्या काही चालू आहेत आता या बघितल्यानंतर. सो डेफिनेटली आपण अटॅच, मी तर आहे, मला प्रचंड आवडतो निसर्ग. मला आठवतंय की मी भंडारदऱ्याची इथे एक जागा आहे, म्हणजे भंडारदरा सगळ्यांना माहितीच आहे, तो धबधबा त्याच्या अलीकडे एक जागा आहे. तर त्यांना तिथे एक महोत्सव भरतो, साधारण नवरात्रीच्या दरम्यान तिथे एक महोत्सव घडतो आणि तो बघायला सगळे जातात. तो काजव्यांचा महोत्सव असतो आणि डेफिनेटली तुम्हालाही वेळ मिळाला तर तुम्ही जा, कारण तिथे लिटरली लोक रात्री जाताना 11-11:30 नंतर हेडलाईट्स ऑफ करून जातात, पण तुम्हाला काजव्यांच्या प्रकाशात लख्ख सगळं दिसत असतं. सो मी एकदा आवर्जून वेळ काढला होता, मी तो बघायला गेलो आणि वॉज मिराकल. म्हणजे असं कुठे असूच शकत नाही की तुला लिटरली असा फील येतो की तारे जमिनीवर आले आणि आपल्या आजूबाजूला सगळे तारे फिरतायत आणि तुझ्या हातावर काजवे बसतात. तुला दिसतं की तुझ्या गाडीच्या काचेमध्ये रिफ्लेक्ट होत असतात काजवे, वरतून चालणारा प्रकाश असतो आणि प्रचंड काजवे असतात. सो हे एक अमेझिंग आहे, म्हणजे तो एक एक्सपिरियन्स मी घेतला आणि मला परत परत घ्यायचेच नाही, पण हे लॉकडाऊनमुळे सगळाच प्रॉब्लेम झालाय आता. पण नक्कीच चान्स मिळाला तर मी जाणार आहे परत त्या काजवा महोत्सवाला आणि सगळ्यांनी जावं, अशी जागा आहे, सुंदर आहे.